आज आपण स्टार्ट करतोय स्पेशल कॅटेगरी स्टेट्स, विशेष श्रेणी राज्य. यासाठी कोणकोणते मानदंड असतात हे आपण बघणार आहोत. त्यातलं फर्स्ट आहे मानदंड, असा राज्य जो डोंगर किंवा दुर्गम भाग वास्तव्य असलेला किंवा तो भाग दुर्गम असलेला पाहिजे. सेकंड आहे, त्या राज्याची लोकसंख्या ही कमी पाहिजे किंवा त्या राज्याचं लोकसंख्या घनत्व कमी पाहिजे आणि त्या राज्यात आदिवासी बहुल क्षेत्र असले पाहिजे. नेक्स्ट सेकंड मानदंड आहे, अशा स्पेशल कॅटेगरी स्टेटची परकीय सीमा राज्यांना असणे आवश्यक आहे. याचा अर्थ राज्याची सीमा ही बॉर्डरला कुठल्याही देशाशी टच असणे आवश्यक आहे. नेक्स्ट आहे, आर्थिक व पायाभूत संरचना यांचा मागासलेपणा असलेला पाहिजे. याचा अर्थ की त्या राज्यामध्ये आर्थिक क्षेत्र, उद्योगधंदे किंवा भांडवल यांची कमतरता असते. हेल्थ, इन्फ्रास्ट्रक्चर, रेल्वेज, ट्रान्सपोर्टेशन इत्यादी कमतरता असली पाहिजे. नेक्स्ट आहे, राज्याचे वित्तचे स्रोत अनिश्चित असणे गरजेचे असते. म्हणजे त्या राज्यांना कुठल्याही संसाधनाचा उपयोग जास्त प्रमाणात होत नसेल किंवा त्या राज्यामध्ये संसाधन कमी असेल, अशा राज्यांना स्पेशल कॅटेगरी स्टेटमध्ये घेतलं जातं. त्याच्यासाठी केंद्र सरकार एक वेगळं स्पेशल राज्यासाठी बिल घेऊन येतं आणि त्याचा समावेश विशेष श्रेणीमध्ये घेतलं जातं. आता विशेष श्रेणी प्राप्त राज्यांना कुठले कुठले लाभ मिळतात, तर त्यातला पहिला लाभ आहे केंद्र प्रायोजित योजना. म्हणजे काय, तर केंद्र प्लस स्टेट या दोघांचाही वाटा त्या योजनेमध्ये असतो. अशा योजनांमध्ये वित्तपोषण हे 90:10 मध्ये डिवाईड केला जातो. याचा अर्थ 90% त्या योजनेचा खर्च हा केंद्र सरकार करते आणि 10% त्या स्पेशल कॅटेगरी स्टेटला करावा लागतो. दुसरा त्याच्यामध्ये एक प्रकार असतो केंद्र पुरस्कृत योजना. याचा अर्थ पूर्णपणे ती योजना केंद्र सरकारची असते आणि त्याचे वित्तपोषण डायरेक्टली हे केंद्र करत असते आणि तो 100% खर्च केंद्र सरकारचा असतो त्या योजनांवरती. नेक्स्ट असतो लाभमध्ये, जे खर्च सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेलं असतं योजनांसाठी, ते खर्च जर झालेच नसेल त्या योजनेवरती तर तो खर्च पुढील वर्षी तसाच यूज करता येऊ शकतो. नेक्स्ट आहे, त्याच्यामध्ये ॲडिशन आहे प्लस, ही केंद्राकडे ही राशी परत जात नाही, ती त्याच योजनांसाठी त्याच पुढील वर्षासाठी राखून ठेवली जाते. त्याला परतावा केला जात नाही कारण तो नॉन लॅप्सेबल एक्सपेंडिचर आहे. ज्यांना ही टर्म माहिती असेल UPSC करणाऱ्या लोकांना, त्यांना हे लगेच कळत असेल की नॉन लॅप्सेबल एक्सपेंडिचर काय असतं. नेक्स्ट आहे, नवीन उद्योग, व्यवसाय, गुंतवणूक, न्यू इन्व्हेस्टमेंट, बिझनेसेस, ऑल इंडस्ट्रीज यासाठी प्रोडक्शन टॅक्स, कस्टम ड्युटी, इन्कम टॅक्स आणि कॉर्पोरेट टॅक्स यापासून फ्री केलं जातं नेक्स्ट 3 इयरसाठी.
तो डिपेंड असेल त्या उद्योगावरती. जर तो प्रॉफिटेबल असेल तर त्याला परत ॲडिशन काही टॅक्सेस सूट दिले जाऊ शकते, किंवा तो MSMEमध्ये असेल तर त्याला वेगळे परत ॲडिशन टॅक्सेस माफ केले जातात. अशा प्रकारे स्पेशल कॅटेगरी स्टेटचा राज्य दर्जा मिळवण्यासाठीचे हे विशेष मानदंड आहेत आणि त्याच्यासाठी मिळणारे हे लाभ आहेत. धन्यवाद.